औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू असलेल्या वादावर राज ठाकरेंनी आपल्या मेळाव्यामध्ये भाष्य केलंय। इतिहास जातीमधून कशाला पाहता असं म्हणत औरंगजेबाच्या कबरी शेजारील संरक्षण काढा, त्या ठिकाणी नुसती कबर दिसली पाहिजे असं मत राज ठाकरेंनी व्यक्त केले। तर यावर फडणवीस यांनीही उत्तर देत औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण होणार नसल्याचं म्हटलंय। बघूया। एवढा मोठ्या बलाढ्य प्रदेशाचा राजा शहनशाह एका 2.5, 3, 3.5, 4 जिल्ह्याच्या एका राजासाठी इथे ठाण मांडून का बसला? त्याला माहिती होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालंय, मग का ठाण मांडून बसला होता? शिवाजी महाराज तर गेले होते, त्याला शिवाजी नावाचा विचार मारायचा होता, जो त्याला जमला नाही। जी कबर आहे ना, जी सजवलेली काढून टाका, कबर नुसती दिसली पाहिजे आणि तिथे एक मोठा बोर्ड लावा, आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे आम्ही गाडला गेला। हा आमचा इतिहास। औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू असलेल्या वादंगावर राज ठाकरे यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली। औरंगजेबाची कबर उघडून टाकण्यापेक्षा ते मराठ्यांच्या पराक्रमाचं द्योतक असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं। मात्र राज ठाकरेंची ही भूमिका शिवसेनेला पचनी पडलेली दिसत नाहीये। औरंगजेबाबाबत आमची भूमिका स्पष्ट आहे, आम्हाला त्याच्या आठवणी नकोत, त्या त्रासदायक आहेत असं शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलंय। ज्या औरंगजेबाने संभाजी महाराजांचे हालाल करून मारले त्याच्या आठवणी आम्हाला नकोय, त्या आठवणी आम्हाला त्रासदायक आहेत। औरंगजेब हा नगरला मेला होता, त्याला इथं गाडण्यात आलं, त्याचा इतिहास पाहिला तर सर्वांना माहिती आहे, म्हणून त्या खुनाखाना आमच्या या संभाजीनगरला नको। राज ठाकरेंच्या रोखठोक भूमिकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील यावर भाष्य केलं। औरंगजेबाच्या कबरीला ASIचं संरक्षण आहे, कायद्याचं पालन करणं आमची जबाबदारी आहे, मात्र औरंगजेबाचं उदात्तीकरण आम्ही होऊ देणार नाही असं फडणवीसांनी सांगितलंय। आमची भूमिका अतिशय स्पष्ट आहे की ही जी काही कबर त्या ठिकाणी आहे ही ASIची प्रोटेक्टेड कबर आहे, त्यामुळे आम्हाला औरंगजेब आवडो का न आवडो, कायद्याने 50, 60, 100 वर्षापूर्वी त्याला त्या काळामध्ये 60 वर्षापूर्वी प्रोटेक्शन मिळालेलं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी जे काही कायदा आहे त्या कायद्याचं पालन करणं ही आमची जबाबदारी आहे। हे मात्र निश्चित आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण, ग्लोरिफिकेशन आम्ही होऊ देणार नाही। औरंगजेबाच्या कबरीचा विषय अनावश्यक आहे, कबर तिथंच राहू द्या, ज्याला जायचे तो जाईल अशी भूमिका संघाचे माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी घेतली है। औरंगजेब का अनावश्यक विषय उठाया गया है। एक है उसकी मृत्यु यहाँ हुई तो कबर यहाँ बनी हुई है, कुछ श्रद्धा है, वो जाएंगे। हमने तो छत्रपति शिवाजी महाराज का जो नमूना आदर्श है, उन्होंने अफजल खान की भी वहां पर कबर बनवाई थी, तो है भारत की ये उदारता की सर्वसमावेशकता का प्रतीक है। वो कबर रहे, जिसको जाना है वो जाए। MIMचे नेते इम्तियाज जलील यांनीही राज ठाकरेंच्या भूमिकेचं स्वागत केलं। आम्ही देखील हेच बोलत होतो याची आठवण जलील यांनी करून दिली आहे। जे राज्यामध्ये किंवा देशामध्ये ते चाललेलं आहे ते फक्त एका समाजाला टार्गेट करण्यासाठी। मीही हे बोलतो की इतिहासामध्ये काय घडलं होतं 400 वर्षापूर्वी, 500 वर्षापूर्वी, ते इतिहास खोटा आहे, खरा आहे, जे काही है, अच्छा रहेगा, बुरा रहेगा, जो भी है, पण इतिहास है। तुम इतिहास को बदल नहीं सकते हैं, तुम किताबों से पन्ने फाड़ सकते हैं, लेकिन वो इतिहास हमेशा रहने वाला है। आता ते काय वाईट झालं होतं ते 400 वर्षापूर्वीचा कशाला उखडून काढायचं आपल्याला? गुढीपाडवा मेळाव्यातनं राज ठाकरेंनी विविध मुद्द्यांवर रोखठोक भूमिका मांडली। औरंगजेबाच्या कबरीवरून राज ठाकरेंनी मांडलेल्या भूमिकेची आता जोरदार चर्चा सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।